स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 4 ऐवजी 2 टप्प्यात होण्याची शक्यता। नोव्हेंबर 10 ते 15 तारखेदरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा, नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका। जिथे फायद्याचा असेल तिथे युती करू, जिथे फायदा नसेल तिथे युती करणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अनौपचारिक गप्पांमधून माहिती। मुंबईत 100% युती करू, काही ठिकाणी वेगवेगळे लढू, फडणवीसांची माहिती। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत येण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या दौऱ्याला विशेष महत्त्व। एका मतदाराचं नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये। राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांबाबत एसआयटीचा मोठा खुलासा। कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीनं वोट चोरी प्रकरणात दिली धक्कादायक माहिती। रवींद्र धनगेकरांनी ट्विटरवरून शिवसेनेचा फोटो हटवला। सत्यमेव जयते, धनगेकरांच्या ट्विटरला नवा फोटो। शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा उल्लेख। नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदाराला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा खळबळजनक खुलासा। आगामी निवडणुकीत काँग्रेसनं आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, रघुवंशी यांची मागणी। येणाऱ्या काही दिवसात आमदार नारायण कुचे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य। रायगडच्या रोह्यामध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक। सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरेंची प्रमुख उपस्थिती। आगामी निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याच्या सूचना। अकोला जिल्ह्यामध्ये भाजपचा वंचितला मोठा धक्का। कुरणखेड जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी सदस्य आणि वंचितचे पदाधिकारी सुशांत पाटील बोर्डे समर्थकांसह भाजपमध्ये। राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुरू केलेल्या ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारचा निर्णय। शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यात बदल होऊ शकतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अनौपचारिक गप्पांमधून माहिती। सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरात बदल केले जाऊ शकतात, मुख्यमंत्र्यांची माहिती। संभाजीनगरमध्ये आज आरएसएस विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक आंदोलन करणार। कॉलेज बाहेर आरएसएस कडून होणाऱ्या सदस्य नोंदणीच्या विरोधानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल। ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपलं। अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूरकरांची तारांबळ। शहरातील विविध भागाला पावसानं झोडपलं। शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा। राज्यभरातील शेतकरी संघटनेचे नेते आणि संघटनांना अंतर्वाली सराटीत येण्याचं केलं आवाहन। शेतकऱ्यांच्या आरपारच्या लढाईसाठी 28 तारखेला नागपूरला जमण्याचं बच्चू कडूंचं आवाहन। कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा रस्त्यावर उतरणार। कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचं दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन। पंतप्रधान कार्यालय आणि कृषी मंत्रालयाला दिलं निवेदन। कापूस आणि सोयाबीन हमीभावासह सरकारच खरेदी करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। हमीभाव किती, खासगी व्यापारी किती देत आहेत याबाबत मात्र अद्याप अनिश्चितता। कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप बंद असल्यानं शेतकऱ्यांची कोंडी। संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर। आमदारांच्या घराला घेराव घालण्याची ही तयारी। यवतमाळचा शेतकरी पुन्हा संकटात। अतिवृष्टीमुळे कापूस पीक सडलं। यंदा 4.5 लाख हेक्टरवर कापसाची लागवड। बोंड काळी पडून सडून गेल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत। नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मध्य प्रदेश राज्यात जाऊन कापूस विक्री सुरू। नंदुरबार इथं सीसीआय खरेदी केंद्र सुरू नसल्यानं शेतकऱ्यांनी उचललं पाऊल। मध्य प्रदेशच्या खेतिया इथं कापसाला 6,200 ते 7,700 पर्यंत मिळतोय दर। अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये फुलशेतीचं मोठं नुकसान। दिवाळी सणात फुलांचं उत्पादन होईल या आशेनं शेतकऱ्यांनी केली होती फुलशेतीची लागवड। शेतकरी आर्थिक संकटात, तातडीनं मदत देण्याची केली मागणी। जालन्याच्या डोमे गावात झालेल्या दमदार पावसामुळे कापूस पिकाला फटका। वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतकरी अडचणीत। पंचनामे करून मदत देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये चिया पेरणीला सुरुवात। यंदा पारंपरिक पिकांसोबतच चिया या नवीन पिकाची पेरणी। मागील 2 वर्षांच्या यशस्वी प्रयोगानंतर चिया पेरणीला सुरुवात। वाशिम जिल्ह्यातील बाजार समिती पुढील आदेशापर्यंत बंद। ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांची अडचण। सुट्टीमुळे मागील 5 दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद। हमीभावाच्या तुलनेत आर्थिक लूट सुरू। ठाकरेंच्या थोरल्या आणि धाकट्या पिढीची भाऊबीज। जयवंती ठाकरे देशपांडेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना ओवाळलं। उर्वशी ठाकरेंनी आदित्य, तेजस, अमित ठाकरे आणि यश देशपांडेंना ओवाळलं।
दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी. जय जयवंती देशपांडेंची प्रतिक्रिया. बहिणीसाठी भावानं घरी येणं हेच मोठं गिफ्ट. जय जयवंती ठाकरे झाल्या भाऊक. धुळ्यातील शिरपूर शहरामध्ये भेसळयुक्त दूध विक्री. दूध उकळल्यानंतर दूध रबरासारखं झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाल. राजस्थानातील कोटामध्ये कफ सिरप प्यायल्यानं महिलेचा मृत्यू. महिलेच्या मृत्यूनंतर कोटामधून 500 पेक्षा अधिक बाटल्या जप्त. जप्त केलेल्या बाटल्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. दुबईमध्ये राहून त्यांच्या हस्तकांमार्फत भारतामध्ये अंमली पदार्थाचे कारखाने चालवणाऱ्या सुहेल शेखला अटक. 15 आरोपींना पोलिसांनी केली अटक. वाईन शॉप मालकाकडून मद्य पिला चोप. कोल्हापूरच्या गांधीनगरमधील घटना. दोघांमध्ये वादावादी झाल्यानंतर संबंधित व्यक्तीनं दगड घेऊन दुकानदाराला मारण्याचा केला प्रयत्न. नागपुरात वेगवेगळ्या भागात फटाके फोडताना 31 जण भाजले. शहरातील प्रमुख 2 शासकीय रुग्णालय. 31 जणांवर उपचार सुरू. जखमींमध्ये 11 महिन्याचे 2 चिमुकले. लहान मुलांचाही समावेश. लातूर जिल्ह्यातील चलबुर्गा पाटीजवळ अँब्युलन्सनं घेतला पेट. आगीत अँब्युलन्स जळून खाक. चालकाच्या हुशारीनं कुठलीही जीवितहानी नाही. नागपूरमधील मानेवाडा बेसा मार्गावरील अलंकार नगर येथील गोडाऊनला रात्रीच्या वेळी लागली आग. गोडाऊन जळून खाक. वाशिमच्या पाटणी चौकातील गोडाऊनला आग. 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. अमरावतीतील मोर्शी तालुक्यात गोठ्याला आग. 17 जनावरांचा मृत्यू. जनावरांसह शेतमालाचं देखील नुकसान. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. नांदेडच्या देगलूर शहरामध्ये दुकानाला लागली आग. आगीत दुकानातील लाखोंचं साहित्य जळून खाक. आगीचं कारण स्पष्ट. ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान. मीरा रोडमधील काश्मीरा परिसरात मोठी दुर्घटना. घर बंद असताना गॅस सिलेंडरचा स्फोट. तरुणी गंभीर जखमी. ग्रीन विलेज बिल्डिंगच्या तळमजल्यावरची धक्कादायक घटना. तरुणीनं दरवाजा उघडून लाईट लावल्यावर सिलेंडरचा स्फोट. दिल्लीतील रोहिणीमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक. एन्काउंटरमध्ये बिहारच्या रणजित पाठक टोळीचे 4 कुख्यात गुंड ठार. 4ही गुंड बिहारमधील अनेक दरोडे हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी. कल्याणजवळ मोहने परिसरात फटाक्यांच्या स्टॉलच्या वादातून 2 गट आपापसात भिडले. दगडफेक, तोडफोड आणि हाणामारीत 4 ते 5 जण जखमी. गुन्हे दाखल. जालन्यात फटाका फुटून अंगावर आल्याच्या रागातून 2 गटांमध्ये तुफान राडा. रामनगरच्या गांधीनगर भागातील घटना. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ. अमरावती शहरामध्ये दिवाळीच्या दिवशीचं हिट अँड रनची केस. आरोपी अद्याप फरार. मद्यधुंद गाडी चालकानं 2 मुलींना उडवलं. दोन्ही तरुणींवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याची एंट्री. करंदी नप्ते वस्तीत खळबळ. बिबट्याचा कुत्रा आणि कोंबडीवर हल्ला. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत. पुण्याच्या दौंडच्या नांदगावामध्ये धक्कादायक घटना. शेळीला वाचवण्याच्या प्रयत्नात दाम्पत्यासह शेळीचा देखील विजेच्या धक्क्यानं मृत्यू. वाशिमच्या मालेगावामध्ये 8 ते 9 जणांच्या टोळक्यांकडून एका कुटुंबावर चाकू हल्ला. एकाचा जागीच मृत्यू. 5 जण गंभीर जखमी. कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर टँकरमधून झालेल्या ऑइल गळतीमुळे 20 ते 22 दुचाकी घसरल्या. दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत. दिल्लीतील गीता कॉलनीच्या राणी गार्डन भागातील झोपडपट्टीमध्ये भीषण आग. आगीमध्ये 15 ते 20 घरं जळून खाक. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय. टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक. स्मृती मंधानाची पुन्हा शानदार खेळी. स्मृती मंधानाचं 14वं एकदिवसीय शतक. स्मृती मंधानानं 31व्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर शतक पूर्ण केलं. मंधाना आणि प्रतिकाची 7वी शतकी भागीदारी. 89 बॉलमध्ये झळकावलं शतक. भारताची दुसरी सलामीवीर प्रतिका रावलनं वर्ल्ड कपमध्ये पहिलं शतक झळकावलं. एकाच सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी शतकं झळकावण्याची ही 3री वेळ. भारतीय कुस्तीगीर विश्वजित मोरेनं जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. 55 किलो ग्रीको रोमन गटात कझाकस्तानच्या कुस्तीगीराचा 5-4 असा केला पराभव. काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेटर सरफराज खानबाबत केलेल्या ट्विटमुळे वाद. सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे संघात घेतलं नाही असा अप्रत्यक्ष आरोप. आफ्रिकेनं पाकला 8 गडी राखून हरवलं. कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत. महाराज सामनावीर. मुथुस्वामी मालिकावीर. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज सामनावीर.
हिमाचल प्रदेशच्या राजधानी शिमलासोबतच अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट. अचानक बदललेल्या हवामानामुळे तापमानात मोठी घसरण झाली असून थंडीचा चटका वाढला. ओडिशाच्या पुरी जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन तरुणाचा इंस्टाग्रामवर रील बनवत असतानाच रेल्वे ट्रॅकवर धडक बसून मृत्यू. दक्षिण काली मंदिरातून परत येत असताना तो आपल्या आईसोबत ट्रॅकजवळ व्हिडिओ काढण्याचा करत होता प्रयत्न. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दिवाळीच्या काळात कार्बाइड गनचा वापर करताना अनेक मुलं गंभीर जखमी. पीव्हीसी पाईप आणि कॅल्शियम कार्बाइड पासून बनवलेल्या या घरगुती गनमुळे स्फोट होऊन 14 ते 15 मुलांची दृष्टी जाण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित नवीन पुस्तक मोदीज मिशन आज प्रकाशित होणार. प्रसिद्ध वकील बर्जिस देसाई यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मोदींच्या वडनगरमधील बालपणापासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंतच्या प्रवासाचा तपशीलवार आढावा. उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यामध्ये पिलखुआ पोलीस स्टेशन क्षेत्रातील एका घटनेनं खळबळ उडाली. दिवाळीच्या निमित्तानं सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात एका तरुणानं चक्क पेट्रोल बॉम्ब फोडला. या धक्कादायक घटनेमध्ये बॉम्ब फोडणारा तरुण स्वतः आणि त्याच्या बाजूला उभा असलेला दुसरा तरुण असे दोघेही भाजले गेले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. रील बनवण्याच्या नादात दोघांचं आयुष्य धोक्यात आलंय. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. प्रभासचा डोळ्यात भिडणारा लुक. बर्थडेला फॅन्ससाठी खास सरप्राईज. फौजीचा इंटेन्स लुक व्हायरल. साऊथ सुपरस्टार प्रभासचा 23 ऑक्टोबर रोजी वाढदिवस. अभिनेता प्रभासच्या फौजीच्या भूमिकेत खतरनाक लुक. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या दीपिका कक्करनं सांगितली भयंकर परिस्थिती. ट्रीटमेंटच्या गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागतोय. माझे केस गळून गेलेत. सोशल मीडियावर केली पोस्ट. रामचरण दुसऱ्यांदा पिता होणार. पत्नी उपासनाची गोद भराई. चिरंजीवीही सोबत दिसला. सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी. जोडप्यानं गोद भराईचा व्हिडिओ केला पोस्ट. बिग बॉस 19 मध्ये हिना खाननं टास्क फिक्स असल्याचा केला आरोप. निर्मात्यांवर नामांकन फिक्सिंगचा आरोप. आता या शोची जादू खरोखरच हरवली. सोशल मीडियावर पोस्ट.